रंगावली धरण 100% भरले. 54.94 क्युसेक विसर्गामुळे रंगावली नदीला पूर. नवापूरमधील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद. नवापूर तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत असून पूर स्थिती निर्माण झाली आहे. रंगावली मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरण 100% भरले आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 226.25 मीटरवर पोहोचली असून सांडव्यावरून 54.94.56 क्युसेक इतका पाण्याचा प्रचंड विसर्ग रंगावली नदीत सुरू करण्यात आलाय. आज सकाळी 11 वाजेपासूनच रंगावली नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे उपविभाग आणि नवापूर नगर परिषदेमार्फत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सर्व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे की नवापूर शहरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने सर्व नागरिकांनी नदी पात्रापासून लांब राहावे, अन्यथा आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रंगेश्वर महादेवाला जलाभिषेक आणि ब्रिटिशकालीन पूल बंद. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की नवी होंडा पुलाजवळील प्रसिद्ध रंगेश्वर महादेवाचा अभिषेक करण्यासाठीच जणू रंगावली नदी अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले. दरम्यान नदीला आलेल्या भीषण पुरामुळे शासकीय विश्रामगृहाजवळील ब्रिटिशकालीन पुलावरून पाणी वाहू लागले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. रस्त्यावर आले मासे, नागरिकांची गर्दी. नदी तुडुंब भरून वाहत असल्याने आणि पुराचे पाणी बाहेर पडल्याने नदीकाठच्या रस्त्यांवर थेट मासे वाहून येऊ लागले. रस्त्यावर मासे आल्याचे दिसताच ते पकडण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या 12 गावांना सतर्कतेचा इशारा. पाटबंधारे उपविभागाने नदीकाठच्या खालील गावांना धोक्याचा इशारा दिलाय. उनबर्डी, खरबर्डी, प्रतापपूर, चौकी, बोकळझर, रायपूर, धनराट, नांदवन, विजापूर, मोरथवा, वाघळापाडा आणि नवापूर शहर. प्रशासनाचे आवाहन. नदीपात्रात पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात उतरू नये, तसेच आपल्या गुराढोरांना नदीकाठी सोडू नये असे गंभीर आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सर्व संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर.